सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारात स्वागत। मी आभा। आजची गोष्ट माझीच। मी कोणत्याही खऱ्याखुऱ्या कैदेत नाही, डिजिटल अरेस्टमध्ये पण नाही, पण भावभावनांच्या कैदेत मात्र अडकलेले होते। म्हणजे हा नुसता पैशांचा स्कॅम नाही, तर जिला मी प्रेमाची मैत्रीण समजते त्या मैत्रिणीने केलेला विश्वासघात होता। त्याचं असं झालं की माझ्या नवऱ्याचा ऑफिसमधनं घाबरत टेन्शननी फोन आला। तो मला विचारत होता, आभा तू ठीक आहेस ना, तू कुठे आहेस, तू कोणाचा तरी फोन होल्डवर ठेवून माझ्याशी बोलत नाही आहेस ना, तू आता कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नकोस, आत्तापर्यंत केले आहेस ते ठीक आहेत आणि डिजिटल अरेस्ट हा मोठा स्कॅम आहे। मी म्हटलं मला माहिती आहे हे, आणि मी कोणालाही पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत, तुझी ना काहीतरी गफलत होते आहे। तर तो म्हणाला, अगं नाही, मी 3 वेळेला आपलं अकाउंट चेक केलेलं आहे, आपल्या जॉईंट अकाउंटवरनं तू 3दा एका अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर केले आहेस, अकाउंट नंबर हा आहे आणि अकाउंट होल्डरचं नाव हे आहे। माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला। मी म्हटलं, अरे गेले 1.25 महिने माझी मैत्रीण शीला आणि तिचा नवरा आपल्याकडे राहत आहेत ना, तर त्या शीलाच्या नवऱ्याचा हा अकाउंट आहे। मी तिला आल्यावरती विचारते, ती ना कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये असणार, त्याच्याशिवाय ती असे पैसे ट्रान्सफर करणार नाही। नवरा म्हणाला, अगं तू काय बोलतीयस, ती कशी तुझ्या अकाउंटवरनं पैसे ट्रान्सफर करेल? मी म्हटलं, अरे केलं असेल तिने असं, कारण परवाच्या दिवशी एक डिलिव्हरी बॉय आला होता, माझे हात खराब होते, मग मी तिला जीपेचा पिन दिला होता आणि तिनेच त्या डिलिव्हरी बॉयला पैसे दिले होते, त्याच्यामुळे ती नक्की कोणत्या तरी मोठ्या अडचणीत आहे, ती आत्ता घरात नाही आहे, आल्यानंतर मी तिला विचारते। आता ना मला खरंच खूप काळजी वाटते, बघतोयस ना गेले 1.25 महिने ती सतत कोणत्या प्रॉब्लेम्समधनं जाते ते सांगतेय, मला तर तिची खूप दया येते। नवरा मला म्हणाला, अगं बाई दया करू नकोस, तू समानुभूती दाखवणं हे ठीक आहे, पण दया काय? मी तुला सतत विचारतो आहे की ही अजून कशी इथे? ती तुला म्हणाली होती ना की तिला क्वार्टर्स मिळेपर्यंत ती लोक हॉटेलमध्ये राहणार आहेत म्हणून, तुलाच अगदी प्रेम आलं होतं आणि म्हणालीस की तुम्ही इथेच राहा। मी म्हटलं, अरे हो ना रे, माझी एवढी जवळची मैत्रीण आहे ती। नवरा म्हणाला, खरंच जवळची आहे का? मी म्हटलं, हो जवळचीच आहे, ती आत्ता कोणत्या तरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे। नवरा खरं तर माझ्यावरती रागवला, त्यांनी फोन ठेवून दिला। काय झालं होतं की सकाळी मी योगाच्या क्लासला गेले होते आणि त्यावेळेला मी काही फोन घेऊन जात नाही, फोन घरातच होता, आणि मी घरी आले त्यावेळेला शीला कोणत्या तरी कामासाठी बाहेर पडली होती। मग ती घरी आल्यानंतर मी तिला विचारलं, ग आता शीला कोणता प्रॉब्लेम झालाय, काय असेल तर सांग हं, मला तुला काही पैसे वगैरे अजून हवे आहेत का? तर ती त्यावरती म्हणाली, अगं मला नको आहेत पैसे, तू काय बोलतेस? तर मी तिला सांगितलं, अगं तू मनमोकळेपणाने बोल माझ्याशी, तू सकाळी माझ्या अकाउंटवरनं तुझ्या नवऱ्याच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर केलेस ना? तर ती मला म्हणाली की अगं नाही ग, मी कसं तुझ्या फोनला हात लावेन? तर मी म्हटलं, अगं तुला पिन माहिती होता माझ्या जीपेचा, तर तुला काही अडचण असेल तर सांग। आणि मी तिला अकाउंट डिटेल्स दाखवले की बघ, हा माझा नंबर आहे, हा तुझ्या नवऱ्याचा अकाउंट नंबर आहे, आणि सकाळी ह्या वेळेला पैसे ट्रान्सफर झालेत आणि ते सुद्धा 3दा। तर ती म्हणाली, हो अकाउंट माझ्या नवऱ्याचंच आहे, पण मी केलेलं नाही। मग मला हे थोडंसं खटकलं आणि मी तिला म्हटलं, अगं सकाळी तर घरात तू एकटीच होतीस, तुझा नवरा माझा नवरा ऑफिसला गेलेले होते, मी योगाच्या क्लासला गेलेले होते। तर ती भडकली आणि म्हणाली, हे बघ तू माझ्यावर आळ घेते आहेस, असं तर नाही ना झालं की मी तुला काही दिवसांपूर्वी पैसे दिलेले होते, तेच हे पैसे तू मला ट्रान्सफर केलेस? मी म्हटलं, अगं मी कधी तुझ्याकडनं पैसे घेतले, मी कधीच घेतलेले नाही आहेत तुझ्याकडनं पैसे। त्यावरती म्हणाली, हे बघ तू विसरते आहेस आभा,
मी तुला पैसे दिलेले होते. तर मग मी तिला म्हटलं की मग दाखव ना तुझे अकाउंट डिटेल्स. आणि मी माझे अकाउंट डिटेल्स दाखवले. म्हटलं हे बघ, इथे कुठेही पैसे आलेले दिसत नाही आहेत आणि हेच एक अकाउंट आम्ही दोघं जण वापरतो. त्यावरती म्हणाली मला काय माहिती की तुम्ही किती अकाउंट्स वापरता ते, आणि माझ्याकडे काही अकाउंट डिटेल्स नाहीत, मी काही सगळीकडे घेऊन फिरत नाही. मी म्हटलं अगं फोनवरतीच मिळतील तुला सगळे अकाउंट डिटेल्स, आणि मी दाखवते ना माझे अकाउंट डिटेल्स तुला, तू कधीही मला पैसे ट्रान्सफर केलेले नाहीस. त्यावरती तिने खूप आरडाओरडा केला, रडली ती आणि मला म्हणाली की तू माझ्यावर आळ घेते आहेस, मला चोरच म्हणते आहेस. मला ना काय करायचं कळत नव्हतं. मी कामाला लागले आणि ती धुसफुसत बसली होती. आणि थोड्याच वेळात माझ्या बहिणीचा फोन आला. ती मला विचारत होती, अगं ताई तुझं लग्न कोणत्या साली झालं? नंतर विचारलं माझं लग्न कोणत्या साली झालं, मग तुझ्या मोठ्या मुलाचा जन्म कोणत्या सालचा, आणि असे अनेक प्रश्न विचारले. सगळ्यांची उत्तरं मी दिली. मग मी तिला विचारलं तू हे असं सगळं का विचारतेस? तर त्यावरती म्हणाली अगं नाही गो, किती वर्ष झाली आपल्या दोघींच्या लग्नाला, आपण म्हातारे होत चाललो आहोत, आपल्याला ना विस्मरण होतं आहे आता. मी म्हटलं काय? आत्ता मी हे सगळं तुला व्यवस्थित सांगितलं, मला आठवतंय, तुलाही आठवतंय, विस्मरणाचा काय संबंध आहे? तर त्यावरती म्हणाली खरं सांगते ताई, तुझ्याकडे जी मैत्रीण राहते आहे आत्ता शीला, तिचा मला फोन आला होता आणि तिने मला सांगितलं की आजकाल तुला विस्मरणाचा त्रास होतो, तू तिने दिलेले जे पैसे आहेत ते विसरून गेलीस आणि आज सकाळपासनं तू 3दा तिच्या नवऱ्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले आहेस आणि ते तुला आठवतच नाही आहे. आता मात्र माझ्या पायाखालची जमीन हादरलेली होती. काही गोष्टी मी माझ्या मनाशी ठरवत होते. संध्याकाळी मी खाली उतरले, कारण आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटायचो. तर समोरनं एक मैत्रीण आली आणि तिने मला विचारलं, काय आभा कशी आहेस, तब्येत कशी आहे, आज काय केलं होतंस जेवायला, नक्की जेवलीस ना, काल काय केलं होतंस, आणि आठवड्यापूर्वी आपण सगळ्याजणी हॉटेलमध्ये गेलो होतो, त्यावेळेला आपण काय जेवलो गं? मी सगळ्याची उत्तरं दिली. मला थोडासा अंदाज आला होता. मग सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्यानंतर ना एकीकीने प्रश्न विचारायला सुरुवात केली. काय गं आभा, काल कोणता ड्रेस घातला होतास? मग अमुक अमुक दिवशी आपण काहीतरी प्रोग्राम केला होता, त्यावेळेला कोणता ग ड्रेस कोड होता? असे असंख्य प्रश्न. सगळ्याची मी उत्तरं दिली आणि विचारलं तुम्ही हे सगळे जे काही प्रश्न विचारता आहात ते का विचारता आहात? मी सगळ्याची व्यवस्थित न विसरता उत्तरं दिलेली आहेत. तर त्या मला म्हणाल्या की हो बरोबर आहे की तू सगळी उत्तरं बरोबर दिलेली आहेस. आता तुला सांगतो, तुझ्याकडे तुझी जी मैत्रीण राहते त्या मैत्रिणीने तुझा फोन घेतला, कारण तिच्याकडे आमचे फोन नंबर्स नव्हते. आपला व्हॉट्सॲप ग्रुप उघडला आणि त्याच्यावरनं आम्हा सगळ्यांना फोन केला आणि सांगितलं की तू तिच्याकडनं पैसे घेतले होतेस, तुला ते आठवत नाही आहे, सकाळी 3दा तू तिच्या नवऱ्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले, ते तुला आठवत नाही आहे, आणि आजकाल तुला विस्मरणाचा त्रास होतो आहे. आम्हाला हे कुठेतरी खटकतंय. आता मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी घरी आले. मी, माझा नवरा, शिलाचा नवरा, चौघही जण एकत्र होतो. त्यावेळेला मी सांगितलं की शीला, तुला 10 दिवसात क्वार्टर्स मिळणार होते, तोपर्यंत तू हॉटेलमध्ये राहणार होतीस, तू तुझे प्रॉब्लेम्स सांगत होतीस आणि मी त्यात गुंतत होते, विश्वास ठेवत होते. तर आता ह्या गोष्टीला 1.25 महिना झालाय. आज तू रात्रीचं जेव आणि तुम्ही दोघंही जण या घरातनं जा. आज जे काही झालं ते मला आवडलेलं नाही. शिलानी परत कांगावा केला की आभा तू विसरतेस, तुझ्या लक्षात राहत नाही आहे. मी तिला म्हटलं माझ्या काय लक्षात राहत आहे आणि काय नाही हे मला पूर्णपणे माहिती आहे, पण तू निघायचं आहे. त्यावर तिने अजून प्रॉब्लेम्स सांगायला सुरुवात केली, रडारड केली. पण यावेळेला मी पाघळणार नव्हते आणि तिला स्पष्टपणे सांगितलं तुला जेवायला सांगितलेलं आहे रात्रीचं आणि मग जा.
हे मला 3-3 वेळेला तिला सांगावं लागलं आणि ती गेल्यानंतरच माझ्या मनाला शांतता मिळाली. आणि तिला नाही सांगणं हे माझ्या मनःशांतीसाठी आणि माझ्या सगळ्या नात्यांसाठी खूप आवश्यक होतं. आणि ह्यासाठीच हे 3 उपाय मी केले की विश्वास ठेवताना अंधविश्वास ठेवू नका. डोळे कान उघडे ठेवा. अगदी जिला जवळची व्यक्ती म्हणता आहात तीही तुमचा विश्वासघात करू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे अशी नाती किती जवळ ठेवायची, त्यांना कोणत्या बाउंड्रीज घालायच्या, किती नाती तोडायची, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. इथे मी नातं तोडलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यवहारात तुमचं शहाणपण महत्त्वाचं आहे. तुमचे पिन्स किंवा पासवर्ड शेअर करू नका. शेअर करताना अगदी ज्याला विश्वासू म्हणतायत त्यावेळेला 100 वेळेला विचार करायला हवा, कारण त्यांनी तुमची मनःशांती नक्कीच ढळू शकते. तर ह्या 3 उपायांनी तरी आत्ता मला बरं वाटतं आहे. तुमच्या बाबतीत कधी असं झालेलं आहे का? त्यावेळेला तुम्ही काय केलं ते इथे सांगा. सगळ्यांना त्याचा उपयोग होईल. आणि ही गोष्ट आजची कशी वाटली तेही सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नर्चर्ड इनसाइट परिवारात चॅनलला सबस्क्राईब करून सामील व्हा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.